सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। देगलूर येथे भाजपच्या जाहीरनाम्याची होळी। विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कर्जमाफी व लाडक्या बहिणींना 2100 रुपये मदत देण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी। याबाबत अधिक माहिती अशी की नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीने निवडणुकीनंतर सत्तेवर आल्यास शेतकरी बांधवांचे संपूर्ण कर्ज माफ करून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 वरून 2100 रुपये मदत प्रति महिना देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात व सभेत बोलताना दिल्यामुळे मुळाभाबड्या शेतकरी बांधवांनी व लाडक्या बहिणींनी महायुतीवर विश्वास दाखवित भाजप, शिंदे, शिवसेना, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस यांना भरभरून मतदान केले। सत्तेवर बसल्यावर मात्र दिलेल्या आश्वासनांकडे पाठ फिरवली आहे। उलट कर्जमाफी होणार नसल्याचे स्पष्ट करीत शेतकऱ्यांनी बँकेत कर्ज भरण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची व लाडक्या बहिणींची फसवणूक सरकारने केली आहे। नापिकीमुळे व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी बांधव रोज आत्महत्येसारखे अघोरी कृत्य करत आहेत। याचबरोबर सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांप्रमाणे त्वरित शेतकरी बांधवांची कर्जमाफी करून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मदत करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली असून जनतेला एप्रिल फूल बनवणाऱ्या महायुतीच्या जाहीरनाम्याची जाहीर होळी आज दिनांक 1 एप्रिल रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात करण्यात आली। सिटी इंडिया न्यूजसाठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गंजलवार वडक्कर।